अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकारण तापलंय। रोहित पवार यांनी मुंबईनंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन दादांच्या विमान अपघाताच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली। तर चौकशी यंत्रणांवर संशय नको असं सांगत चौकशीतनं सत्य समोर येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। अजित पवारांचा विमान अपघात आणि त्यावरून सुरू असलेलं संशयाचं धुकं अद्याप तसंच आहे। मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषदेत तपशीलवार सादरीकरण करणारे आमदार रोहित पवार बुधवारी दिल्लीत पोहोचले। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत गृहमंत्री अमित शहांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाठी भेटी घेत असताना रोहित पवार अपघाताबाबत दिल्लीत जाऊन पुन्हा प्रश्न उपस्थित करत होते। बीआरएस कंपनीच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत त्यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। अचानक पायलट का बदलला, दृश्यमानता कमी असताना टेक ऑफ आणि लँडिंगची परवानगी का मिळाली, असे सवाल त्यांनी पुन्हा उपस्थित केले। सीबीआयचा समावेश करून सखोल चौकशीची मागणी रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊनही केली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळही त्यांनी मागितली। तर तपास यंत्रणांच्या कामावर संशय नको असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीत सत्य समोर येईल असं आश्वस्त केलं। एरो नाम की कंपनी जिसने आप गो हेड करो, विजिबिलिटी इज ओके, ये जो व्यक्ति है मनोज पवार करके, वो उसने क्यों वो इन्फॉर्मेशन गलत इन्फॉर्मेशन वहां पे डाली, ऐसे हमकी सबकी मांग है। इसलिए वीएसआर पे जैसे आप एक्शन ले रहे हो, एग्रो पे भी एक्शन होनी चाहिए, ऐसे हम सबका कहना है। ये ऐसे जो यूरोपियन एजेंसी है उन्होंने उनका लाइसेंस बंद कर दिया, कैंसिल किया, तो इंडिया में वो क्यों नहीं हुआ? कॉन्स्पिरेसी है क्या? ये सब देखने के बाद और आगे का इंफॉर्मेशन देखने के बाद हमको भी लगता है, जो लोगों को लगता है कि डेफिनेटली देयर इज सम कॉन्स्पिरेसी। भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही, याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। विमानाने जाण्याचं ठरलेलं नसताना 27 जानेवारीला एका नेत्याच्या भेटीनंतर दादांचा प्लॅन का बदलला असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। रोहित पवारांच्या या आरोपांवर अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली। 15 दिन के बाद वो सिग्नेचर हो सकती थी, लेकिन कहा गया कि कुछ भी करो, लेकिन ये फाइल पे आज साइन करना पड़ेगा। दादा की आदत अगर आप देखो तो इमीडिएटली कोई भी फाइल वो पेंडिंग नहीं रखते थे, तो उनको लगा उनके घर में वो फाइल है, लेकिन माहिती इन्फॉर्मेशन निकालने के बाद वो फाइल मंत्रालय में थी। मंत्रालय से वो फाइल उस ट्रैफिक में घर पे लाई गई और लाने के बाद वो एक्चुअली सिग्नेचर वहाँ पे हुआ, और उसके कारण जो लेट हुआ तो दादा के पास दूसरा कोई ऑप्शन नहीं था। इसीलिए उसके बाद दादा ने निर्णय लिया कि आप एक काम कीजिएगा, प्लेन वो बुक कीजिएगा। फिर उसके बाद प्लेन वहाँ पे बुक किया गया। अभी किसने उनको कहा या सजेस्ट किया वो मैं तो नहीं बता सकता। नाही, त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल। माझी नियोजित वेळ 5 वाजता होती, मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो। माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो। रोहित पवारांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत। रोहित पवारांच्या सादरीकरणामुळे अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय बळावतोय असं विरोधक म्हणतायत, तर रोहित पवार राजकारण करतायत असं सत्ताधारी म्हणतायत। त्यांनी कालचं केलेलं सादरीकरण हे वस्तुनिष्ठ आहे, तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत परिपूर्ण आहे। त्यांनी उपस्थित केलेल्या शंका या रास्त आहेत, आणि या सर्वांचा कार्यकारण भाव जर जुळून आला तर हा घातपात असल्याचं देखील एव्हाना सर्वांमध्ये त्याची चर्चा आहे। ते सिद्ध होण्याच्या अगदी जवळ या सर्व गोष्टी आलेल्या आहेत। नाही, मला वाटतं की शरद पवार साहेबांनी एवढी स्पष्ट भूमिका व्यक्त केल्यावर रोहित दादांनी अशा पद्धतीने राजकारणासाठी असे विषय उपस्थित करू नये एवढंच वाटतं। शरद पवार साहेबांचं एवढं तर त्यांनी ऐकलं पाहिजे। शरद पवार साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की हा अपघात आहे। चौकशी समिती जी आहे ती अशा प्रकारचं ज्यांना काही म्हणणं मांडायचं आहे, ज्यांना काही पुरावे द्यायचे आहेत,
त्यासाठी वेळ देणार. समजा आता हे कोणीतरी आमदार जाणीवपूर्वक सही उशीर झाला, बाय रोड विमान हे द्या चौकशी समितीवर. म्हणजे वर्तमान म्हणजे माध्यमांपुढे मांडलंच पाहिजे, पण माध्यमांच्या समोर मांडणं याची चौकशी नाही होऊ शकत. माध्यमांसमोर जे मांडतो ते ऑन पेपर आणून ते सबमिट करून त्याची ॲक्नॉलेजमेंट घेऊन त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. मला असं वाटतं की रोहित पवार ते करतील. अपघातावरून एकीकडे असे राजकीय पडसाद उमटत असताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिच्या वडिलांनीही घातपात असल्याचं सांगत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. 4 टाइम चार्टर्ड फ्लाईटनी गेली तेव्हा ब्लॅक कलरचं फ्लाईट असायचं. 5व्या टर्ममध्ये व्हाईट कलरचा होता. पायलट बदली झाला. हे सर्व शंका कुशंका मनामध्ये येतोय. युरोप कंपनीने VCR कंपनीला याला बॅन केलेलं होतं. मग हिंदुस्थानमध्ये भारत सरकार याला गांभीर्याने का नाही घेतलं? रोहित पवारांनी मंगळवारी संशय व्यक्त करताना दाखवलेलं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. बारामतीत विमान अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनीही धक्कादायक वाटलेली माहिती मीडियासमोर येऊन पुन्हा सांगितली. विमान हवेत अस्थिरपणे फिरताना दिसलं आणि विमान जमिनीवर आदळल्यानंतर 2 ते 3 स्फोट झाले अशी माहिती त्यांनी दिली. किरण दादा जर दिसले आणि ते रडायला लागले तर आम्ही जाऊन दादा म्हणले की आपले दादा यायचे होते ह्यातून. मग त्यावेळेस आम्हाला समजले की हे दादांचं विमान आहे म्हणून. आणि तोपर्यंत तर बॉड्या डायरेक्ट डेट होऊनच बाहेर पडल्या होत्या. तर दादांची बॉडी एकीकड आणि आपले त्यांचे बॉडीगार्ड त्यांची बी बॉडी एकीकड पडली होती. बाकीच्या 3 बॉड्या आतमध्येच होत्या. विमान हे लँडिंग पायलटने करायलाच नको होतं, कारण त्याची कंडिशन वाटत नव्हती की ते व्यवस्थित लँडिंग होईल असं. पण ते तसंच झालं. त्यांनी रनवे सोडून बाजूला लँडिंग केलं. त्यामुळं स्पीड इतका भयानक झाला की 200-250 फूट वरती जाळ जात होता. रनवे पूर्व पश्चिम आहे. त्या अर्ध्या किलोमीटरमध्ये त्या विमानानं टर्न घेतला तर पूर्व पश्चिम होण्यासाठी. ते 90 अंशाच्या कोणामध्ये डायव्हर्ट पाहून असं विमान झालं. त्याच्यामुळे ते विमान रनवेवर न जाता रनवेच्या साईडलाच एकदम क्रॅश झालं. रोहित पवारांच्या आरोपांनंतर अपघातावरून शंकांचा धुरळा उडाला असताना बुधवारी DGCAच्या टीमने बारामती विमानतळावर पाहणी केली. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा, आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी अधिकाऱ्यांनी केली. याबाबतचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. विमान अपघातांच्या चौकशीला विलंब लागतो ही वस्तुस्थिती आहे. आता अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी वेळेत होईल का आणि या अपघातावरून उठलेलं संशयाचं मळभ दूर होईल का असा सवाल सर्वसामान्यांच्या आणि अजित पवारांच्या चाहत्यांच्या मनात आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.